बापू शेठ आणा 10-15 वडापाव. हॅलो अण्णा बाळासाहेब नको नको अण्णा ऐका. डाएट प्लॅन दिलाय रामभाऊने एवढी काळजी करदार करताय कशाला काहीतरी करताय. माझ्यावर किती प्रेम आहे तुमचं. तुमच्या प्रेम आहे म्हणून तर मी कुणासोबत जात नाही. अहो, आत्मा मारणं सगळ्यात मोठं पाप आहे. आणि हे आत्मा मारत्यात मला म्हणतात डाएट केलं पाहिजे. मटणं आणतात तडा तडा माझे देखत फोडत्यात खात्यात आणि मी आपला अर्ध्यातली बी चतकूर मागायचो तरी कुणा काय वाटाना अर्धी भाकरी वाटतात. अन्न एवढंच का. अहो पण तुमच्या तब्येतीसाठी काळजी करताय. तब्येतीला झालेलं खाऊ घ्या तुम्ही बी घ्या. अरे लय उद्या वाढेल आणणार. काय नाही होत तुम्ही बघता. अहो 70 वर्ष झालं खातोय मी काय आज खातोय वय. घ्या तुम्ही पण घ्या. मला अण्णा हा मला डॉक्टरने काय सांगितलं माहिती का हा बाहेरचं काय खाऊ नका म्हणून मी आतल्यातलं खातो. हा डॉक्टर म्हणतो बाहेरचं खाऊ नका मग हे बाहेरचं काढून ठेवतो आतलं खातो. हा तसंच तुम्ही लय खाता का 15 वडापाव सांगितलं ना. आतलं काय नसते नसतं ही सगळं आपल्या भ्रामक कल्पना आहे. आणि उजाला बाळासाहेब इथं बसलाय वे आपल्याला जायचं होतं ना रानात. जायचं म्हणजे लगेच आला आमच्या अंगा वाचायला जाऊ की नंतर. अण्णा का बोल ना ते तुला घेणं मौन पाळले त्यांनी दरवाला भाऊ का इतकं वडापाव मला लागतात तुला काय घेणं दिलंय. दरवाला भाऊ अंदा तिकडं 15 मिनिटांनी फिरून ये माझ्याकडे काम आहे. अण्णा बोला काहीतरी. बोला मौन कळतं का तुला हुट हट जा हुट. ए चांडले वाटत गावात. अहो गावच आमचं बरं झालं हा काढून नाही जावायच्या घरी जाऊन बॉम्बाला असतो. बरं झालं तोंड उचकाडलं नाही तुम्ही पण. तुम्ही असल्यावर सावरा मी कळून देतोय. बापूराव अजून 5-6 आणा. खाऊ द्या काय होत नाही. घ्या तुम्ही पण. आतलं बाहेरचं काय नसते बाळासाहेब. अण्णा काही तरा बिरास काय होतोय का. अजिबात नाही. फ्रेश वाटतंय फ्रेश. फ्रेश वाटते. हो अहो, तरीच मी म्हणतोय दिवस तुमचं ग्लेजिंग तर वाढतच चाललंय. 4 वेळा योगा करतोय. होय ना. हो बघा की चकचकी आली तोंडावर. वा 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 जेवायला आणलंस. हो छान. अण्णा हा लयच तुम्ही मनाव घेतले. अहो ए बाळा मला अर्धी भाकरी नको बर का. अहो खा ना. नाही अहो, ही चतकोरच बस. ही काही लय झाली वय. अहो अण्णा डॉक्टरने अर्धी खायला लावली की तुम्हाला भाकरी. भाकरी नाही लय झाली. भाकरी मला बघितली घाबरायच्या. पण ही जी जावाई बापूनी तुझ्या आजीनी टार्गेट दिले डॉक्टरला बोलवून मी पण 50 किलो कमी करून दाखवणार. ना अचानक तुम्ही एवढं जेवण कमी केलं ना येईल चक्कर बिक्कर. काय नाही माझ्यावर आले म्हणून मी काय करणार. तू नको काळजी करू बाळा तू जेवण येत बघितलं ना. अण्णा खातीच्या हाईच्यात अर्धी खाकी. नाही ही चतकुरच लय झाली का ना. ही सुद्धा आता तुमच्या आग्रहामुळे खातोय. अण्णा मी पण एक भाकरी खाते. तुमचं वय काय 20 25 भाकरी अण्णा खायचं. आता डायरेक्ट चतकूर भाकरी वाल्यात. या प्राणायामनी भूक लागत नाही. होय का. हो पण म्हणून- अण्णा तुमच्यात बदल असा मला कसला दिसना बरं का. हा बदलच दिसना अजिबात. आता ते 60-70 वर्षाचं वजन आहे काय आजचं वजन आहे का. हा लगेच तेवढं म्हणजे जन्मोजन्मीची तब्येत घेऊन आलाय तुम्ही. हो. एका जन्मात कमी होणार नाही. अगदी बरोबर आहे. कित्येक जन्म तुम्हाला असं घालावं लागते. हो तेवढं आहे. तुला सांगतो हे सुद्धा आता तोंडात फिरते पोरांनो. बास कर तुम्ही. अण्णा एवढी सगळी तोंडात फिरायला लागलं का. हो. अहो अण्णा एवढं तरी खावा. अहो नाही, अण्णा नाही, खा. नाही अरे देवा. कावा अण्णा खात नसते. अहो काव खात नसत्याला म्हातारा लय बकरी या. पहिलं मटण अंडी मास असली खायची सवय झाली ना. आता ही घासपूस खावा ठेवे त्यांना. बघा ना. खाऊ दे पण हेच घालायचं. असं चिपाडागत झालं पाहिजे. चिपाडागत. एवढं. हा चिपाडागत. अण्णा हे हातात ठेव. हो अण्णा हा सगळ्यात पवित्र ठिकाण कुठलं असेल. हे माशाळभूमी आपलं घर आहे सगळ्याचं. बरोबर. सगळ्याला हिचं यायचंय. त्रिकाल सप्ती
ते बाहेरचं घर आहे तिथं स्वच्छता करतो हे कोणी करायचं केलीच पाहिजे इथं. लय अण्णा बाळासाहेबाचं डोकं माझी लय फास्ट चालतं बरोबर आहे. घरची कोणी स्वच्छ पण ज्याची त्याला कळलं पाहिजे त्याला मेलेलं समाधान तर वाटलं पाहिजे बाबा नेलं माझ्या घरच्याने उचलून नुसताच राडा घातला निघून. हे असं नसतं झालं ना अण्णा सगळं भरून टाकणार अण्णा वा वा वा. बाळासाहेब खरंच तुमचं सामाजिक उपक्रम सामाजिक ना आपलं घरचं आहे सामाजिकचं काय आहे. पण आता काय एकट्याला जायचं इथं. सगळ्याला हे तर यायचंय माझं आवडीचं ठिकाण आहे हो हो. अहो भांडणं झाली का ना मग घरी इथं मुक्कामीच सत्य जागा एवढीच. हा मग चला या बाळासाहेब. माझं स्वच्छता भरपूर झाली. या बस. आज काय आणलं हाय आणलंय जरा काहीतरी खायला. किरकोळ 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 किरकोळ. काय होते बाळासाहेब, मला तुमची सासू उकडलेला भोपळा उकडलेली वांगी नुसत्या पाण्यात शिजवतात. मीठ बी नाही त्याला, मिरची नाही, तेल तर राहिलं बाजूला. आपण अण्णा 7-8 दिवस नुसता तडका लावलाय तुम्ही वडापावन भजीन मटण आणि डाब्याव मला बरं तुम्ही खाता आणि मला चारताय माझं वाढून आहे वजन ते काय वाटत येणार बाळासाहेब, तुम्हाला व्यायाम देतो मी. आता ही थोडी तरी आणल्यात का धीराव हे अण्णा हा बरं आहे. ठिकाण हे सापडेल का आपलं कोणाला बाळासाहेबांना अण्णा कुठं जाऊन बसलाय त्याला इथं एकदाच येतो माणूस शेवट, त्यामुळे त्यांचा काही शेवट आहे का? घ्या जाऊ द्या आता तुमच्या नादवाद आपलं खा खा. जो मारत्यान डाएटच्या नावाखाली मला अर्धी भाकरी वाढली मी चतकुरच खाते, पण कोणालाच काय वाटलं त्याचं. अवघड आहे बरं का आपला अवघड आहे, त्यांना काय नाही. मटण करून खात्यात, वास सुटलाय घामघामाट घरात. सासू तुमची गिरवी बनवती. आणि तुम्हाला खाऊन देणार नाही नाही अण्णा, तुम्हाला भाजी बनवली दुसरी उकाडलेली. आणि तुम्ही असे जीवाला चढताय बाहेर नागासारख्या काय करणार आता? अण्णा हे काय सांगणार फोटोनं खाताय बाय तडा तडा तुम्ही लावल्या त्या उंजळीने पोटानं बी कुठं जातात पोटात. आपण तुम्ही सहज असं तडकावताय राव हो काय असते तवा पकड आपण. मला तर अण्णा असं वाटतंय हा हे बनवले एकदा आणि भगवंताने साच्यात फोडून टाकलं एकतर मॉडेल ठेवले दिसतंय बहुतेक हे? अशी लयत माझ्यासारखी. त्याला सुद्धा पश्चाताप होत असेल आमची 200 जणांची पलटण होती, बटालियनच आमची अख्खी होती तशी. बरोबर हा बॉर्डर उभे राहिलो ना आम्ही. 5-5 गाड्याचं काम एक खायचं. हे हाताने बी 5 गाड्याचं खाणार आणि काम बी एका 5 गाड्याचं करणार. कराची लावल हातरून जात असेल तुम्ही तिथं असताना उभी राहत नसायची. मरायच्या त्यांना हॅलो अण्णा लय माझ्या डोक्याला दाखवले तुम्ही नसताना आणि मला मारून टाकला त्या सुभाषरावने रामभाऊने तुमच्या तुमचा धर्माला माझा आधार तुम्हाला. बाळासाहेब काय चाललंय? काय सुभाषराव काय नाही, घरी गेलो होतो आणि निघालो तिकडे रानाकडे. बर अयो बस पाटील आमचं मात्र मटण हे खाताना हिथंच काय होतंय. बस म्हणजे बघ लय माझ्या आवडीचं. अयो बस सुभाषराव बस म्हणलं का नाही मी झोपलेलंच काय मेलेलं उठेल पण बजाला मी सोडणार नाही. काय झालं, रानाकडे निघालो होतो तुमचा आवाज आला, म्हणलं जरा आपल्या बाळासाहेबांचाच आवाज आहे. अण्णा अहो अण्णा एका भाषेने काय डायट लावणार आहे. सुभाषराव माणूस काहीच खात नाही डाएट कडक पाळलाय. पण तुम्हाला माहितीये का, कडक डाएट पाळणारा एवढाच माणूस बघितला आणि माझी खात्री आहे बाळासाहेब, कमी वेळात अण्णाने एवढा कडक डाएट पाळलाय. कमीत कमी अण्णा 5 किलो वजन तर कमी झालं असणार आहे तुमचं. आमचं साडू कोण आहे असं वसनानं वाढला म्हणून नाव झालं. गफलत ते गफलत उठलंच नाही. गिळायचं बी असतं पाटील खाताना ती.
बर का अण्णा, मला समाधान वाटलं. आज ही मयत झालेली त्याच्यावर ही भजी बिजी आणून ठेवली होती, त्याचा बिचाऱ्याचा आत्मा तळतळला, कावळा सुद्धा शिवला नाही, पण 2 भिकारी आज जगली ह्या भाज्यावर. मला समाधान वाटते. देवाला काळजी असते. ह्यातलीच आहे ती. कसं काय याला म्हणतात डोकांना, नुसतं काय भांगपाडा डोकं दिलं वापरायचं असतं. म्हणलं आता संपवते सगळं. मग मला मी भले दुष्काळात चालती बका बका.